नमस्कार. मुंबई दूरदर्शनच्या महाचर्चा या अतिशय लोकप्रिय कार्यक्रमात मी डॉक्टर विजया वाड आपणा सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करते. आजचा विषय आहे मराठी साहित्य आणि वाङ्मयीन चळवळ. या सर्व महाचर्चेमध्ये माझ्यासोबत आणखी जे साहित्यिक भाग घेणार आहेत त्यांची मी प्रथम आपल्याला ओळख करून देते. स्टुडिओमध्ये आहेत श्रीयुत योगीराज बागुल. योगीराज बागुल हे एक मोठे लेखक आहेत आणि त्यांची पुस्तकं महाविद्यालयामध्ये अभ्यासासाठी लावलेली आहेत हे आपण जाणताच. यासोबत पुण्याहून आपल्याबरोबर डॉक्टर अक्षय कुमार काळे हे नवनिर्वाचित अध्यक्ष आपल्या साहित्य संमेलनाचे सहभागी होणार आहेत. डोंबिवलीला जे होणार आहे फेब्रुवारीमध्ये त्याचे अध्यक्ष आपल्या या महाचर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि नागपूरहून श्रीयुत श्रीपाद जोशी आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. ते अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि ते आपल्या या चर्चेत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे दूरध्वनीवरून आपल्याबरोबर मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि अतिशय सुप्रसिद्ध लेखक मधु मंगेश कर्णिक, सदानंद मोरे हे सुद्धा सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या परंपरेनुसार आता आपण एक ध्वनिचित्रफीत पाहूया. जगातील एकमेव स्थानिक भाषेतील साहित्याचा आणि साहित्यिकांचा महामेळावा म्हणजेच 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे संपन्न होणार आहे. साहित्य संमेलनाचा आवाका पाहता अत्यंत दिमाखदार सोहळा असं वर्णन करता येईल. पण सोहळा दिमाखदार आणि साहित्याची परवड असा एकूण प्रकार सध्या पाहायला मिळतोय. साहित्य निर्मिती आजही उत्तम होते, त्या साहित्याचे वाचक मात्र निर्माण होताना दिसत नाहीये. मराठी भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळाच ओस पडत असल्याने मराठी भाषिक असणारेच मराठी साहित्य सोडा शब्द उच्चारताना अडखळत आहेत. डिजिटल आणि व्हिडिओ युगात वाचनासाठी कुणाकडेच वेळ नाही, जो तो इंटरनेटच्या महाजालात अडकलेला. पण त्यावर उपलब्ध असणारं ई-बुक वाचणारेही जेमतेम. मराठी साहित्य अजरामर आहे. नवनवीन संकल्पना साहित्यात रुजवणारेही कमी नाहीत. परंतु प्रकाशकांच्या अटीतटींमुळे पुस्तक छापण्यापेक्षा समाज माध्यमांवर कल्पकता दाखवणारे जास्त झाले. साहित्य संमेलनामध्ये लढाई लढून निवडून आलेले सन्माननीय अध्यक्ष आपापल्या भाषणातून सकस साहित्य आणि वाचक निर्मितीसाठी आश्वासनं देतात आणि देतीलही. पण मुळात मराठी भाषिक आणि वाचक जन्म तर घ्यायला हवेत. मराठी साहित्य आणि वाङ्मयीन भविष्यकाळावर साधक बाधक चर्चा करण्यासाठीच आजची ही महाचर्चा. नमस्कार. योगीराज बागुल, मी प्रथम आपल्याकडे येते. मराठी साहित्याबद्दल आपलं मत काय आहे आणि त्यातल्या वाङ्मयीन प्रवाहांबद्दल आपलं मत काय आहे ते जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. कुठलंही साहित्य हे अक्षर साहित्य म्हणून त्याची निर्मिती होत असते. लिखाणाच्या स्वरूपात किंवा प्रिंटिंगच्या स्वरूपात येतं. पण हे अक्षर साहित्य चिरकाल टिकणारं असतं असं आपण एकेकाळी म्हणायचो, म्हणतोही आताही. परंतु याची प्रत हळूहळू बदलत चालली आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक माणसानं म्हणजे वाचकांना म्हणा, लेखकांना म्हणा किंवा प्रकाशकांना म्हणा, ह्या सगळ्यांनी जी पद्धत, प्रत आणि तंत्रज्ञान बदलत चाललं आहे ते आत्मसात करणे अतिशय गरजेचे आहे असं मला तरी वाटतं. आणि वाङ्मयीन प्रवाहांबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? आपण तमाशावरती खूप लिहिलेलं आहे. या अनुषंगाने मला असं म्हणता येईल की लेखकाला वाचकांची नस पकडता आली पाहिजे. लेखकानं जर वाचकांची नस पकडली तर त्याने निर्माण केलेली साहित्यकृती ही वाचकांपर्यंत पोहोचतेच. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे असं मला तरी वाटतं. आपण साहित्य निर्मिती करतो, एक आवृत्ती निघते, वर्षानुवर्षे त्याची दुसरी आवृत्ती निघत नाही. कारण काय आहे याच्यावर आपण विचार करत नाही. खरं म्हणजे वाचकांना काय हवं आहे
याच्याकडे आपण जर लक्ष दिलं तर निश्चितच जे काय वाङ्मयीन चळवळ किंवा वाङ्मयाच्या बाबतीत मराठी वाङ्मयाच्या बाबतीत जे काय चाललेलं आहे याच्यामध्ये निश्चितच सुधारणा होईल असं मला तरी वाटतं. मला तुमचा आशावाद खूप आवडला. पण मराठी वाचणारे लोक मराठी शाळांमधून तयार होणार आहेत आणि मराठी शाळा तर ओस पडत चाललेल्या आहेत. मला आता आपल्या नवनिर्वाचित अध्यक्षांकडे जायचं आहे. ते पुण्याच्या स्टुडिओमध्ये आहेत. डॉक्टर अक्षय कुमार काळे. डॉक्टर, प्रथम मी आपलं अभिनंदन करते. आपण नवनिर्वाचित अध्यक्ष आहात आणि निवडणूक लढवून आपण अध्यक्ष झालेले आहात. अभिनंदन. वर्तमान भाषेबद्दल आपलं मत काय आहे हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. वर्तमान भाषा जी आहे, एक लक्षात घेतलं पाहिजे की भाषेमध्ये सातत्यानं परिवर्तनं होत असतात. म्हणजे तुम्ही मराठी भाषेचा जर इतिहास आपण पाहिला, म्हणजे गेल्या 700 वर्षांचा जरी इतिहास आपण पाहिला तर ज्ञानेश्वरकालीन भाषा किंवा पेशवेकालीन भाषा, अव्वल इंग्रजी आमदानीतली भाषा, 1950च्या दरम्यानची भाषा आणि आजची भाषा, या भाषांच्या रूपामध्ये सातत्यानं परिवर्तन होत आहेत. आणि आजची भाषा तुम्ही जर पाहिली तर आधीच्या भाषांपेक्षा किंवा भाषांच्या रूपापेक्षा त्याच्यामध्ये खूपच परिवर्तन झालेलं आपल्याला दिसतं. सातत्याने आपल्या भाषेवर इंग्रजी भाषेचं आक्रमण होतं आहे. इंग्रजी शब्दांचा जो भरणा आहे तो सातत्याने वाढतो आहे आणि त्या दृष्टीनं भाषेचं जे रूप आहे ते रूप सर्वस्वी बदललेलं आहे असं तुमच्या लक्षात येईल. पण मग याला आपण प्रतिरोध करायचा का हा प्रश्न आहे. कारण भाषेचं रूप जे आहे ते जे बदलतं ते स्वतंत्रपणे स्वयंचलित रीतीनं बदलत असतं. आपण तो भाषेचा बदलणारा जो प्रवाह असतो त्या बदलणाऱ्या प्रवाहामध्ये फारशी परिवर्तनं करू शकत नाही. ती आपल्या गतीनं, आपल्या जोमदारपणानं वाहत असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या भाषेमध्ये समाविष्ट होत असतात. नवनवीन शब्द इतर भाषांमधून आपल्या भाषेमध्ये येत असतात. भाषेचं स्वरूप जे मूळ स्वरूप असतं ते पुष्कळदा ते संकुचित देखील होण्याची शक्यता असते. तेव्हा भाषेचं आजचं जे रूप आहे ते बरंचसं, म्हणजे शहरातली विशेषतः जी भाषा आहे तिच्यामध्ये इंग्रजी शब्दांचा भरणा फार झालेला आहे. याचं मूळ कारण असं आहे की आपली नवीन पिढी जी आहे ती नवीन पिढी इंग्रजी माध्यमाच्या शाळातून शिकते आहे. तिच्यावर जे मराठीतले मूळ संस्कार व्हायला हवे आहेत ते हळूहळू कमी होत आहेत आणि भाषिक व्यवहार जो आहे तो फार कमी शब्दांच्या साहाय्याने आपण करतो आहे. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी जी भाषेची श्रीमंती आपल्याला जाणवायची ती भाषेची श्रीमंती जाणवत नाही. आज आपल्या बोलण्यामधनं विविध प्रकारचे जे वाक्प्रचार आहेत, म्हणी ज्या आहेत त्या म्हणींचा उपयोग आपण कमी करताना दिसतो. त्याच्यामुळे बोलभाषेतला किंवा लोकभाषेतला जो एक जोम आहे तो जोम आपल्या आजच्या भाषेत दिसत नाही. तो परत यायला हवा आहे. भाषेची श्रीमंती जर वाढायला हवी असेल तर स्वाभाविकच आपल्याला ती बोलभाषा, लोकभाषा किंवा जुनी मराठी भाषा याच्याकडे वळावं लागेल. अक्षय कुमार काळे, आपलं मत मला आवडलं. आपल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा ते नक्कीच आवडलं असेल. आता आपण जाऊया नागपूरच्या स्टुडिओमध्ये, जेथे अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष श्रीयुत श्रीपाद जोशी आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर, आताच अक्षय कुमार काळे यांनी सांगितलं की मराठी भाषेची नवनवीन रूपं येत आहेत. आपलं मत काय आहे? पहिले 2 दुरुस्त्या करून देतो. माझ्या संस्थेचं नाव अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ असं आहे आणि दुसरी दुरुस्ती, माझं पूर्ण नाव श्रीपाद भालचंद्र जोशी असं आहे आणि त्याच नावाने मी ओळखला जातो कारण मराठीत श्रीपाद जोशी नावाचे अर्धा डझन लेखक आहेत. आता जरा मुख्य मुद्द्याकडे आपण वळू. भाषा ही जी संकल्पना आहे ही आपण केवळ शाब्दिक भाषा, व्हर्बल लँग्वेज या अर्थाने बघतो आहोत. एकीकडे आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये म्हणजे व्हिज्युअल लिटरसीच्या म्हणजे दृश्यात्मक भाषेच्या युगात प्रवेश केलेला आहे आणि दुसरीकडे आपली भाषेची संकल्पना ही फार आदिम अशी टिकलेली आहे.
त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की आपण जे भाषा शिक्षण देतो मुळात आपल्याकडे भाषा प्रशिक्षणच नाही आहे. आपण शिकवतो ते साहित्य आणि त्याला म्हणतो भाषेचं शिक्षण. हे पूर्णतः अशास्त्रीय आहे. भाषेचं शास्त्रीय शिक्षण दिल्याच जात नसल्याकारणानं एक लक्षात घेतलं पाहिजे की भाषेचा विचार म्हणजे साहित्याचा विचार नाही आणि साहित्यविषयक विचार म्हणजे संपूर्ण भाषेचा विचार नाही. संपूर्ण भाषेचा विचार हा भाषाशास्त्र करतं, सामाजिक भाषा विज्ञान करतं, शैली विज्ञान करतं. दुर्दैवाने या सगळ्या बाबी आपल्याकडे नीटशा शिकवल्या जात नाहीत. त्याचे जे पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रम आहेत ते केवळ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये 25-25, 30-30 वर्ष आम्ही तयार केलेले धूळखात पडलेले आहेत. भाषा विज्ञान हा विषय अद्यापही महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये कोणत्याही कुलगुरूंनी प्रचारित व्हावा, प्रसारित व्हावा असा प्रयत्न केलेला नाही. सामाजिक भाषा विज्ञान याचा जर आपण नीट प्रसार प्रचार केला आणि भाषा शिक्षण साहित्याच्या जागेनं नीट दिलं तर समाजामध्ये समन्यायी समाजाची आणि शास्त्रीय वृत्तीचा विवेकी समाज निर्माण व्हायला सुरुवात होऊ शकते. हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. भाषा साहित्य हा भाषेचा केवळ 10 ते 15% व्यवहार आहे आणि 80 ते 85% भाषिक व्यवहार हा साहित्येतर असतो. आपला सगळा भाषा विचार वर्षानुवर्ष हा साहित्य केंद्रीय आहे आणि आपलं साहित्य हे भाषाशास्त्रीय किंवा भाषा केंद्रीय विचारांनी नाही चालतच नाही, निर्माण होत नाही. हा मर्ढेकरांनी भावनेला शास्त्रकाट्याची कसोटी येण्याचं पसायदान मागितलं हे मराठी समीक्षा आपल्याला वारंवार सांगते, पण म्हणजे नेमकं काय मागितलं हे स्पष्ट करून सांगत नाही. ने मर्ढेकरांच्या कवितेलाही शास्त्रीय वृत्तीचा समाज हवा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. खरोखर अगदी मर्ढेकरांना बरोबर आहे. आपण एकीकडे आधुनिक कवी म्हणतो. आता आपण बागुल यांच्याकडे जात आहोत आणि सकस साहित्याची निर्मिती कशी काय आपण करू शकतो आणि सकस साहित्याबद्दल आपलं मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. पहिली गोष्ट म्हणजे कसं असते की याच्या अनुषंगाने मी आणखी एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. होतं काय की ग्रामीण भागामध्ये जे अनेक प्रकारचे लेखक जे अजूनही आहेत, बरेच लेखक हे प्रकाशात आलेले नाहीत. अनेक अंगानं त्यांचे म्हणजे लोकसाहित्याच्या अंगानं म्हणा, बालसाहित्याच्या अंगानं म्हणा, जे काही लेखक यायला पाहिजे ते आलेले नाहीत. त्यांच्याकडे जे अजूनही ज्या प्रकारचं ज्या मी अतिशय ग्रामीण भागातून आले. एक क्षण आपल्याला थांबवते. मी स्वतः बालसाहित्यिक आहे आणि 40 वर्ष पिढी घडवणारं साहित्य मी लिहिलेलं आहे. परंतु बालसाहित्याला जितका मान दिला पाहिजे तितका मान दिला जात नाही असं मला खेदानं म्हणावंसं वाटतं. आणि मला तुम्हाला आणखी एक सांगायचं आहे की अमरावतीच्या साहित्य संमेलनामध्ये मी असा प्रश्न विचारला होता की पिढी घडवणारे जे साहित्यिक आहेत, बालसाहित्यिक, ते कमी प्रतीचे आहेत असं ज्यांना वाटतंय त्यांनी हात वर करावा. तेव्हा उभ्या सभागृहानं उभं राहून मानवंदना दिली होती की त्यांना असं वाटत नाही. तरी सुद्धा बालसाहित्याला मान दिला जात नाही. तर योगीराज बागुल, बालसाहित्याबद्दल आपलं मत काय आहे? नाही, आता ह्या समजा साधारण आता तुम्ही पिढी घडवणारे आहात, मी मान्य करतो. पुढच्या पिढीचं काय? हो, पुढच्या पिढी ही ग्रामीण भागामधून किंवा शहरी भागांमधून तर थोडंसं आहे, पण ग्रामीण शहरी भागामध्ये योगीराजजी आता असं बघितलं तर मराठी माध्यमाच्या शाळा मरू घातल्या आहेत. हो, मी ते मान्य करतो, अगदीच मान्य करतो. आणि पण आत्ता जो काही धुगधुगी म्हणा किंवा जो काही अजून थोडा जो अंश आहे, आणि मी फार आशावादी आहे. आज मराठी शाळा जरी बंद व्हायची वेळ आली किंवा होत आहेत असं जरी वाटत असलं, आपल्या पुढे फार पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसासमोर अतिशय ज्वलंत आणि जिवंत उदाहरण असं आहे. एक काळ असा आला होता मराठी चित्रपटाचा की हे मराठी चित्रपट सृष्टी टिकेल की नाही असं वाटायला लागलं होतं खरं. परंतु आता फिनिक्स पक्षाप्रमाणे जे मराठी सृष्टीने जी उभारी घेतली आहे ती खरोखर अगदी म्हणजे साऊथ इंडियनची जे चित्रपट आहेत त्यांच्या तोडीस तोड आज मराठी चित्रपटाची लेवल पोहोचलेली आहे. आणि मी ह्या बाबतीत सुद्धा आशावादी आहे की एक वेळ अशी येईल, पूर्ण मराठी वाचक पुन्हा पद्धत वेगळी असेल, तंत्रज्ञान वेगळे असेल, परंतु भाषा कधी मरत नाही ह्या बाबतीत मी अगदी अडळ आहे. भाषा कधी मरत नसते, वरखाली चढउतार येत असतात. परंतु आता एक म्हणतात ना काय, एक प्रकारचा तो स्लो डाऊनचा पिरियड चालू आहे मराठीचा असं म्हणायला हरकत नाही. परंतु एक वेळ अशी येईल, प्रत बदलेल,
तंत्रज्ञान बदलेल, परंतु मराठी भाषेला, मराठी साहित्याला पुन्हा एकदा भरभराटीचे दिवस येईल याची मला अतिशय म्हणजे प्रांजळपणे आशा वाटते. मला हे स्वप्न खूप खूप आशादायी वाटतं. परंतु या महाचर्चेमध्ये, रंगात आलेल्या महाचर्चेमध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. महाचर्चा या कार्यक्रमात मी योगेश खोलते आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण जाऊयात पुणे दूरदर्शन केंद्रामध्ये. अक्षय कुमार काळे जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत ते या चर्चेमध्ये पुणे दूरदर्शन केंद्रातून थेट सहभागी होत आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठीची जी सध्याची अवस्था आहे त्याबद्दल खरं कायम चिंता व्यक्त होत असतेच. आपण नेमकं काय सांगाल? आपण सध्याच्या अवस्थेबद्दल समाधानी आहात का? मी पूर्णपणे समाधानी जरी नसलो तरी असमाधानी आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे मराठी भाषेतलं जे साहित्य आहे आणि जो साहित्याचा विकास होतो आहे त्याच्याबद्दल अगदी असमाधान बाळगावं असं काही नाही. मराठी साहित्याचे जितके काही प्रकार आहेत, मग ते काव्य असो, कादंबरी असो, नाटक असो, कथा असो, या सर्वच साहित्य प्रकारामध्ये विपुल निर्मिती होते आहे. त्याच्यात निराशाजनक काही आहे असं मला वाटत नाही. विशेषतः साहित्याचे जे मुख्य प्रकार आहेत, कविता आणि कादंबरी, याची विपुल निर्मिती होते आहे आणि त्याला पुरेसा रसिक वर्ग आहे. आणि इतरही ललितबंध असो किंवा टीकात्मक वाङ्मय असो, शास्त्रीय वाङ्मय असो, प्रचंड प्रमाणात त्याची निर्मिती होते आहे. म्हणजे मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे किंवा मराठी साहित्य आता अधोगतीला जात आहे किंवा मराठी साहित्य आता निर्माणच होत नाही आहे, या म्हणण्याला काही अर्थ नाही. तुम्ही दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची संख्या जरी पाहिली आणि मराठीतले दर्जेदार प्रकाशक जे काही साहित्य प्रकाशित करत आहेत त्यांची संख्या आणि त्यांचा दर्जा, या सर्व गोष्टी जर आपण खरोखर बारकाईने जर पाहिल्या तर त्यात निराशाजनक आहे असं मला काही वाटत नाही. अर्थात काही मर्यादा प्रत्येक साहित्य प्रकाराच्या निर्मितीच्या दरम्यान पडतात, पण त्या उल्लंघण्याची क्षमता आमच्या साहित्यिकांमध्ये नाही असं देखील मी म्हणणार नाही. पण आता जेव्हा आपण चर्चा करतो की साहित्य निर्मिती तर खूप मोठ्या प्रमाणात होते, हे तर खरंच आहे. पुढचा प्रश्न मला नागपूरवरून जोशी सर आपल्या सोबत चर्चेत सहभागी होतात, त्यांना विचारायचं आहे की मागे तुम्ही असं एक विधान केलं होतं की सध्याची जी मराठीची अवस्था आहे त्याला प्रामुख्याने वाचकच जबाबदार आहे. वाचक जबाबदार म्हणजे नेमकं तुम्हाला सुचवायचं काय जोशी सर? या साहित्यिकांचा, या निर्मितीकारांचा उत्साह अधिक वाढणार आहे, तेव्हा त्याच्याकडे मी अधिक लक्ष वेधू इच्छितो. तेव्हा मराठी साहित्याचा विकास जर व्हायचा असेल तर साहित्य निर्मिती आणि वाचन संस्कृती या एकाच वेळी समांतरपणे यांचा विकास व्हायला पाहिजे. वाचन संस्कृतीचा मुद्दा आपण मांडला, तो वाचन संस्कृतीचा मुद्दा आपण मांडला सर, तो तर मान्य आहे. पुढचा प्रश्न मला आता जोशी सरांना विचारायचा की वाचन संस्कृतीचा जो मूळ गाभा आहे तो आहे वाचक. वाचक नेमकं काय करतोय आणि वाचकावरती खूप मोठी जबाबदारी अशी जी आपली भूमिका आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? मराठी साहित्याचा जोशी सर होणारच आहे, यात मला थोडी देखील शंका नाही. जोशी सर, वाचन संस्कृतीबद्दल चर्चा होत असताना वाचक हा केंद्रस्थानी आहे, वाचकच जबाबदार आहे आजच्या स्थितीला, असं विधान तुम्ही केलं होतं, काय सांगाल? नाही, मी असं विधान केल्याचं तुम्ही संदर्भ देऊ शकलात तर बरं होईल, कुठे केलं होतं ते. बरं, पण आपण जर का आपण म्हणू की वाचन संस्कृती जी आहे, मराठी भाषक जो आहे तोच खरं तर कुठल्याही भाषेचं जे भवितव्य आहे ते त्याचे जे भाषक असतात, ती भाषा वापरणारे लोक असतात तेच ठरवत असतात. त्या अनुषंगाने आपण काय सांगाल? मी मगाशी म्हणालो की आपला सगळा भाषेबद्दलचा विचार हा साहित्य केंद्री आहे आणि आपला साहित्याचा विचार दुर्दैवाने भाषा केंद्री नाही आहे. कारण आपल्याकडे भाषेचं शास्त्रीय शिक्षण प्रशिक्षण देण्याची आपण पूर्णपणे टाळाटाळ केली आहे, दुर्लक्ष केलेलं आहे. मुद्दा असा आहे की वाचक म्हणजे काय आणि साहित्याचा वाचक म्हणजे काय, याच्यात आपण आधी भेद केला पाहिजे. आपण साहित्य आणि वाङ्मयीन चळवळ याच्यावर चर्चा करतो आहोत आणि मूळ विषयाकडे अद्याप या चर्चेत आपण वळलेलो नाही आहोत. सगळ्या प्रकारचं वाचन म्हणजे साहित्याचं वाचन नव्हे आणि साहित्याचा वाचक होण्यासाठी वाचकाला साहित्य म्हणजे काय याची किमान ओळख असावी लागते. शालेय अभ्यासक्रमापासून तर पदवी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आपण त्याला
साहित्याच्या वाचनाकडे जे प्रवृत्त करत असतो. कारण साहित्य हे कल्पनाशीलता, सृजनशीलता, मानवी जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टी माणसाला शिकवत असतं. दुर्दैवाने आपण भाषेचा आणि साहित्याच्या शिक्षणाचा संबंध कॉमर्सला, मॅनेजमेंटला, एरोनॉटिकल सायन्सला, बायोटेक्नॉलॉजीला, पदवी शिक्षणापर्यंत भाषेची काही गरज नाही असं गृहीत धरल्यामुळे भाषा आणि साहित्याच्या रुची आणि अभिरुचीच्या जतन आणि संवर्धनापासून आपण एकूणच भाषिक समाजाला फार वंचित केलेलं आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये स्वभाषेचं, स्वसाहित्याचं, स्वसंस्कृतीचं काय महत्त्व आहे. आमच्या संस्था, साहित्य संस्था, आमची संमेलनं, वाङ्मयीन चळवळी या सगळ्यांचा हेतू हा काही केवळ मनोरंजनाचा नाही आहे. ज्या समाजामध्ये त्या काळामध्ये समाजाच्या काही गरजा असतात. साहित्य ही काही केवळ उपयुक्ततावादी बाब नसते. भाषा ही मानवी जीवनाचा, साहित्य हा मानवी जीवनाचा, संस्कृती ही मानवी जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा मूलाधार असलेला घटक आहे. हे दुर्दैवाने आपल्या राज्यकर्त्यांना ठणकावून आपण कधी सांगत नाही. त्याच्याविषयीच एक उपप्रश्न मला आता यापुढे जो विचारायचा आहे तो मला आता डॉक्टर सदानंद मोरे यांना विचारायचा आहे. सदानंद मोरे आपल्याला माहिती आहे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुद्धा आहेत. ते आता दूरध्वनीद्वारे या चर्चेमध्ये, महाचर्चेमध्ये थेट सहभागी होत आहेत. मोरे सर, आत्ताचा मुद्दा मांडला होता की मराठीचं जे भवितव्य आहे ते त्याचा विचार करत असताना सरकारची जी काय भूमिका असेल, सरकारी पातळीवरती मराठीबद्दल काय उदासीनता दिसते की काय, अशी एक जी चर्चा होत असते, त्या अनुषंगाने आपण काय सांगाल? कुसुमाग्रजांनी म्हटलं होतं की मराठी मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे. नेमकी स्थिती आता काय आहे? मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे या निमित्ताने की महाराष्ट्र शासनाने एक भाषा सल्लागार समितीची नियुक्ती केली की ज्या समितीचं अध्यक्षपद माझ्याकडे आहे. आणि आम्ही गेले जवळजवळ वर्षभर खूप मेहनत करून हा भाषिक धोरणाचा म्हणजे राजभाषा मराठी धोरणाचा एक अहवाल तयार केलेला आहे आणि आम्ही लवकरच तो महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्द करीत आहोत. आणि मला असं वाटतं की तो गंभीरपणे केलेला आहे आणि त्यातल्या जर तरतुदी शासनाने स्वीकारल्या तर मला असं वाटतं की आपले बरेचसे प्रश्न सुटण्यास मदत होईल. भाषिक धोरण, शैक्षणिक धोरण अशा अनेक गोष्टींची चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे. आधुनिक काळात मराठी कशी टिकेल, कशी पुढे जाईल, नवीन इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, अशा प्रकारे बरंच विचार मंथन करून आम्ही तो शेवटच्या टप्प्यावरती अहवाल आणलेला आहे आणि आम्ही तो आता लवकरच सादर करणार आहोत. विजयताई, मला असं वाटतं की शासनाच्या वतीने सुद्धा तुम्ही एक उत्तर देऊ शकता. मोरे सर, आपण या दूरध्वनीच्या माध्यमातून चर्चेत सहभागी झालात याबद्दल धन्यवाद. विजयताई, शासनाच्या वतीने एक थोडंसं उत्तर आपण द्यायला हरकत नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने 12वी पर्यंत मराठी ही अगदी महत्त्वाची भाषा म्हणून प्रत्येक ठिकाणी सक्तीची केली पाहिजे. 11वी पर्यंत मराठी घेणारे विद्यार्थी एकदम दुसऱ्या भाषेकडे आकर्षित होतात आणि ते हिंदी, जर्मन, फ्रेंच असे काही पर्याय निवडतात. असं करता कामा नये. 12वी पर्यंत प्रत्येकाला शासनानं मराठी भाषा सक्तीची केली पाहिजे. तसंच श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले त्याप्रमाणे इतर जे सगळे पर्याय आहेत, म्हणजे लोक डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, अशा या सगळ्या प्रोफेशन्समध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली पाहिजे. कारण डॉक्टर माझ्या पोटात कळमळतंय असं जर एखाद्या रोग्याने म्हटलं तर ते त्याला कळलं नाही तर काय फायदा आहे. पण काय करावं याची आपण चर्चा करत असताना आतापर्यंत काय झालं याच्याबद्दल काय सांगाल? आतापर्यंत मराठी विश्वकोशातर्फे मी ग्रंथ वाचन स्पर्धा घेऊन मराठीचा अभ्यास करण्यासाठी शाळांना, कॉलेजांना, वाचनालयांना असं 10 वर्ष सतत प्रवृत्त केलं. आणि अशा स्पर्धांना मी सांगते की खेडेगावामध्ये अधिक उत्तम प्रतिसाद मिळाला. म्हणजे मराठी जिवंत ठेवण्याचं काम महानगरापेक्षा छोटी छोटी शहरं आणि खेडी करता आहेत, हे मला अभिमानानं नमूद करावंसं वाटतं. तुम्ही छोट्या खेड्यांचा आता उल्लेख केला. मला योगेराज बागुलांचा पुढचा प्रश्न विचारायचा की ग्रामीण भागातली जी जनता आहे, तिथला जो वाचक वर्ग आहे, त्याची भूक आहे ती वेगळी आहे. ती भूक इथे भागवली जाते का? तसं बघितलं तर आजच्या घडीला तर त्याचं उत्तर थोडंसं दुःखानं नाहीच द्यावं लागेल. प्रश्न असा आहे की जग इतकं झपाट्यानं बदलत आहे आणि नवीन पिढीचा जो सध्या कल आहे किंवा धाव जी आहे ती कॉम्पिटिशनकडे धावण्याची आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष होतं आणि बेसिक
गोष्ट म्हणजे पाहिजे त्या पायाभूत सुविधा मराठीच्या संवर्धनासाठी अगदी ग्रामीण भागामध्ये उपलब्ध आहेत का याचा विचार व्हायला हवा. जे आता जसं श्रीपाद भालेराव जोशी साहेबांनी सांगितलं की जसं आपण लहानपणी आता आम्हाला शिकवायचे काकानं काकीचे कामाचे कागद काराकऱ्या कात्रीनं कापले. कुठं हे बेसिक आपल्याला माहीत पाहिजे, हे ग्रामर माहिती पाहिजे, विलंटी ही दीर्घ द्यायची शब्दाला की रस्व द्यायची हे माहिती पाहिजे. म्हणजे बेसिकच आपल्याला माहीत होत नाही. त्याच्यामुळे तो जर तुमचा पायाच जर मजबूत नसेल, तुम्ही त्या बिल्डिंगवर कितीही मजले घाला, तो पाया कच्चा असल्यावर काय होणार, इमारत ढासळणारच. असा प्रकार होतो की तुम्ही ग्रामीण भागामधून जर अपेक्षा करत असाल काही, तर ग्रामीण भागामध्ये त्या प्रकारच्या सुविधा देत असतानाच ग्रामीण भागातल्या जे वाचक तरुण पिढी आहे किंवा जी काही नवीन पिढी आहे, बालपिढी आहेत, त्या पिढीला मराठीचं वेगवेगळ्या माध्यमातून आकर्षण निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं पायाभूत सुविधांचा हा मुद्दा सर तुम्ही मांडला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्याविषयी आपण श्रीपाद जोशी यांच्याशी चर्चा करणार आहोत, पण त्यापूर्वी घेणार आहोत क्षणभर विश्रांती. महाचर्चा कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मराठी साहित्य आणि वाङ्मयीन चळवळ या विषयावरती आपण चर्चा करत आहोत. पुढचा प्रश्न मला श्रीपाद जोशी सरांना विचारायचा आहे. मला वाटतं साहित्य संमेलन जे आता डोंबिवलीमध्ये होऊ घातलेलं आहे, साहित्य संमेलनाचं स्वरूप नेमकं कसं असावं याच्याबद्दल खूप मतांतर आहेत. साहित्य संमेलनाचं स्वरूप हे बहुंशी उत्सवी असतं, दिंड्या निघतात, यात्रा निघतात, आणि हे उत्सवी असावं का नसावं याच्याबद्दल खूप मतांतर आहे. तुमची पण काही ठाम मतं त्याच्याबद्दल आहेत. आत्ता जे डोंबिवलीतलं साहित्य संमेलन होणार आहे ते कसं असावं याबद्दल आपण काही विचार केलाय का, काय सांगाल? संमेलनाचं स्वरूप कसं असावं याच्यावरती भालचंद्र नेमाड्यांपासून तर श्रीपाद भालचंद्र जोशींपर्यंत गेले 40 वर्ष अनेक लोक अनेक पद्धतीने अनेक मतं व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रात 270 साहित्य संमेलनं दरवर्षी होतात. आणि जेव्हा दलित साहित्याचा, आदिवासी साहित्याचा, मराठा साहित्याचा उदय झाला तेव्हा लोक म्हणायला लागले की का हे असे जातीयवादी साहित्य संमेलनं किती होणार. मी म्हटलं जेवढ्या जाती भारतात आहेत तेवढ्यांची आधी साहित्य संमेलनं व्हायला पाहिजेत. कारण साहित्य, भाषा हा अभिव्यक्तीचा प्रांत आहे. भारतीय राज्यघटनेमुळे इथल्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येला शिक्षणापासून तर साहित्याच्या अभिव्यक्तीपर्यंतच्या संधी पहिल्यांदा मिळाल्या आहेत. आणि राष्ट्र म्हणून, समाज म्हणून अजून आपण सिद्धच झालेलो नाही, त्या प्रक्रियेत आहोत. आपल्या संमेलनांनी विद्याधर साहित्य संमेलन ही काही मनोरंजनाची व्यासपीठं नाही आहेत, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत, परंतु त्यासोबतच आपल्या भाषिक समाजाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. दुर्दैवाने आपला मराठी भाषिक समाज हा भाषा साहित्य संस्कृतीबाबत दाक्षिणात्यान इतका ठाम नाही, आग्रही नाही, आक्रमक नाही, तो तितका व्हायला पाहिजे. त्यामुळे दक्षिणेत राज्यकर्त्यांवरती भाषा साहित्य संस्कृतीच्या राजकारणाचा जो दबाव आहे तो दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या सामंतवाद्यांनी तो दबाव निर्माण होऊ दिलेला नाहीये. त्यामुळे आपण ज्या बेसिक साहित्य सुविधांबद्दल बोलतो, ज्या सामुग्रीबद्दल बोलतो, ज्या माध्यमांबद्दल बोलतो, मराठी माध्यमाबद्दल बोलणारे कोण आहेत? जे आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमधून शिकवतात. मराठीच्या नावाने गळे कोण काढतात? जे मराठीमधून व्यवहार करत नाहीत. मराठी सुरक्षित राखली आहे ती काही नागरी समाजाने राखलेली नाहीये, ती वारकऱ्यांनी राखली आहे, ती महानुभावांनी राखली आहे, ती ग्रामीण माणसांनी राखली आहे. तो एकही शब्द इंग्रजीचा, हिंदीचा बोलत नाही. आपण हिंग्लिश बोलतो, मंग्लिश बोलतो, पंग्लिश बोलतो, बंग्लिश बोलतो, मराठी कमी बोलतो. त्यामुळे मराठीची चिंता आपण फारशी करण्याचं कारण नाही. ती चिंता करणारा बहुजन समाज फार सशक्त आहे, फार समर्थ आहे. आणि संत साहित्याच्या संस्कारांनी साहित्याचं आणि जीवनाचं प्रयोजन पुरेसं स्पष्ट केलं आहे. दुर्दैवाने आपल्याला साहित्य आणि वाङ्मयीन चळवळीचं नेमकं प्रयोजन काय, आपण फार उत्सवी, फार मनोरंजन प्रिय अशा वाटेने जे गेलो मधल्या काळामध्ये, तिथून आता आपल्याला आपल्या गरजा गेल्या 30 वर्षामध्ये ऱ्हास कशाचा झाला? अहो, मोगलांच्या 800 वर्षाच्या राजवटीत आपला धर्म, संस्कृती, परंपरा, चालीरीती, उद्योग, कारागिरी, हस्तकला या काहीच नाहीशा झाल्या नाहीत. आपण अरबी आणि फारशी भाषा स्वीकारली, संस्कृती नाही स्वीकारली, पण आपण इंग्रजी संस्कृती स्वीकारली, भाषा पुरेशी आत्मसातच केली. जोशी साहेब, माझा प्रश्न होता की डोंबिवलीमध्ये जे साहित्य संमेलन होणार आहे त्याचं स्वरूप नेमकं कसं असावं आणि त्याच्यामध्ये उत्सवी स्वरूप त्याचं असावं का नाही याबद्दल आपल्या हा प्रश्न नागपूरच्या साहित्य संमेलनात 2007 साली ज्या पद्धतीने 10 वर्षापूर्वी आम्ही एक मोठं डिपार्चर घेतलं, एक मोठी नवी पिढी नागपूरच्या संमेलनात समोर आली ज्येष्ठांचा रोष पत्करून, तसं तुम्हाला डोंबिवलीचं साहित्य संमेलन हे साहित्य संमेलनाचा जो चेहरा आहे ते बदलवणारं झालेलं दिसेल.
या संमेलनामध्ये तुम्हाला पहिल्यांदा फार मोठ्या प्रमाणावर स्थानिक प्रतिभेचा वावर दिसेल, युवा प्रतिभेसाठी एक स्वतंत्र कार्यक्रम दिसेल, बोलीवरती एक वेगळा तुम्हाला या संपूर्ण साहित्य संमेलनामध्ये बोली भाषेतलंच कथाकथन दिसेल. म्हणजे बोलीमध्ये सुद्धा सृजनशील अस्सल आणि अप्रतिम साहित्य कसं निर्माण होतं आहे ते जे येण्याची समोर गरज आहे पुढच्या पिढीसमोर ते दिसेल. विचारांचा एक वेगळा जागर दिसेल, साहित्याचं प्रबोधनपर रूप कसं असू शकतं आणि ते पारंपरिक पद्धतीच्या निवेदनातून सुद्धा कसं साकारलं जाऊ शकतं याचं एक दर्शन दिसेल. तुम्हाला बालकुमारांसाठीचा, मी विजय वाडेंशी सहमत आहे, तिथे एक परिसंवादच आहे की बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले, कुठे गेलं ते बालसाहित्य, कुठे गेली ती चळवळ, कुठे गेलं बालसाहित्याचा संस्कार. युवा प्रतिभेच्या शोधामध्ये नवोदितांवरती तुम्हाला एक स्वतंत्र व्यासपीठ आणि एक मोठा वेगळा कार्यक्रम दिसेल. म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या प्रवाहांना पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर सामावून घेणारं आणि ज्या समकालीन गरजा आहेत, परिसंवादाचे विषय सुद्धा तुम्हाला अतिशय समयोचित असे दिसतील. म्हणजे आजच्या बिलकुल बदलत्या अर्थव्यवस्थेपासून आणि संस्कृतीचा तिने केलेल्या ऱ्हासापासून तर माध्यमांचं सुद्धा जे काही उत्तरदायित्व साहित्य आणि भाषेप्रती असतं त्या संबंधातल्या चर्चा दिसतील. कवी संमेलनांच्या व्यासपीठावरची जी एक मोठी गर्दी असते ती फार नियंत्रित झालेली दिसेल. पुढचा प्रश्न मला डॉक्टर काळेंना याच अनुषंगाने विचारायचा आहे की साहित्य संमेलनाध्यक्षांचं जे भाषण असतं तेच खरं म्हणजे साहित्य संमेलनाचे केंद्रबिंदू आणि आकर्षणाचा विषय अनेक वर्ष राहिलेलं आहे. गेल्या काही वर्षात जर का आपण पाहिलं तर हे स्वरूप थोडंसं बदललेलं आहे. डॉक्टर काळे, मला तुम्ही सांगा की या दृष्टीने आपण काही विचार केलाय का? निश्चितच केला आहे. मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षाचं भाषण कसं असावं, म्हणजे माझं भाषण कसं असावं त्याचा गौप्यस्फोट मी काही करणार नाही. भाषण प्रत्यक्ष करणारच आहे, पण अध्यक्षासाठी जितका वेळ दिलेला असतो ते भाषण करण्याकरता तेवढंच भाषण त्यांनी लिहिलं पाहिजे. स्थूलमानाने मला असं सांगता येईल की मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती यांच्या संवर्धनार्थ प्रयत्न केले पाहिजे. हा मूळ अजेंडा किंवा हा मूळ उद्देश किंवा मूळ उद्दिष्ट अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या पाठीमागे असतं. मला असं वाटतं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचं जे भाषण आहे ते याला अनुलक्षून असलं पाहिजे की मराठी साहित्य, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्या संवर्धनार्थ काय करता येईल याचं एक प्रगल्भ चिंतन जर अध्यक्ष करू शकले तर ते जास्त उपकारक होईल. म्हणजे मग इतर अनेक बाबी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाकडून अपेक्षिल्या जातात, परंतु त्यांची संख्या जी आहे ती इतकी प्रचंड आहे की त्या पद्धतीनं एखाद्या अध्यक्षाने भाषण करतो म्हटलं तर ते 150 पृष्ठांचं पुस्तकच होऊन जाईल. पण तसं प्रत्यक्ष करता येणं शक्य नाही. शेवटी अध्यक्षीय भाषणाला एक घाट असतो, एक मर्यादा असते. काहीच विचार तो मांडू शकतो, पण जी साहित्य संमेलनाची उद्दिष्ट आहेत त्याला अनुलक्षून त्याला ती मांडता आली पाहिजे, एवढंच मला म्हणता येईल. प्रत्यक्षात मला असं वाटतं की डोंबिवलीमधलं जे साहित्य संमेलन होणार आहे ते खरंच अनेक अर्थाने वेगळं आणि लक्षवेधी असं ठरणार आहे. या संमेलनाचे जे स्वागताध्यक्ष आहेत ते सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून चर्चेत सहभागी होणार आहेत. पण त्यापूर्वी क्षणभर विश्रांती. महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. डोंबिवलीमध्ये होणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे हे आपल्याशी आता दूरध्वनीच्या माध्यमातून चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. नमस्कार, महाचर्चा कार्यक्रमात आपलं स्वागत. आगरी युथ फोरम ही या संघटनेच्या माध्यमातून एक खूप मोठी युवा शक्ती या संमेलनात सहभागी होणार आहे अशी एक ओरड आपल्याला ऐकू येते की मुंबईतला मराठी माणूस हा बाहेर फेकला गेलाय म्हणजे तो नेमका डोंबिवलीत गेलाय. त्यामुळे डोंबिवलीमध्ये एक मराठी माणसाला एक खूप मोठं मराठी माणसाचं आपण त्याला म्हणू की एक एकवटलेलं आहे. तर मराठी माणसं तर याच्यात सहभागी होतीलच, पण तरुण मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होतील यासाठी आपण नेमके काय प्रयत्न करतो? मोठ्या प्रमाणात तरुण याच्यामध्ये झालेच पाहिजे अशा प्रकारची प्रमुख भूमिका आमची याच्यामध्ये आहेतच. आणि कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही परवा दिवशी श्रीपाल जोशी साहेब तुमच्या बरोबर आहेत, त्यांना घेऊन डोंबिवली कल्याण शिखर कॉलेजमध्ये जाऊन त्यांचे
आम्ही त्यांना व्हिजिट दिल्या. त्याचप्रमाणे इतर कॉलेजच्या बाबतीमध्ये पुढे आम्ही जाणार आहोत. त्यामुळे कॉलेजचे 2-4 कॉलेज आणि डोंबिवली कल्याण जसे कॉलेज जवळ 20 ते 25,000 विद्यार्थी या कल्याण डोंबिवलीमध्ये आहेतच, त्यांचा आम्ही सहभाग घेणारच. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा मराठी माणसाचा तरुण वर्ग आहे यांच्यासाठी सुद्धा हे जे साहित्य संमेलन हे निश्चितच एक नावारूपाला येईल असं मला वाटतं. खरं. आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून हे सर्व दूर पोचावं याच्यासाठी पण आपण काही प्रयत्न करतोय का? हो, आता आमची वेबसाईट आगरी महोत्सवाच्या समारोपाला आपले बसलेले अक्षय कुमार काळे साहेब तिथे आहेतच आणि श्रीपाद जोशी यांच्या उपस्थितीत 12 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता समारोपाच्या वेळेला वेबसाईटचं उद्घाटन केलं. युट्यूबच्या माध्यमातून चाललेलं आहे. सगळं जे 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 काही पाहिजे तिथे करण्याचा प्रयत्न आम्ही संपूर्ण महाराष्ट्र, देशभर आणि जगभर हा साहित्य संमेलन पुरवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक साहित्याचा उरूसच भरत असतो. 3-4 दिवस साहित्य संमेलन चालतं आणि खूप त्याच्यामध्ये एक मंथन होत असतं. पण त्याच्यानंतर जी स्थानिक संयोजन समिती असते ती काही फारसं सक्रियतेने काम करताना दिसत नाही, असे एक चित्र दिसतं. त्याला छेद देण्याचा आपला काही प्रयत्न राहील का? स्थानिक कोण बनवत असेल? हॅलो, स्थानिक संयोजन समिती जी असते ती संमेलनाच्या काळामध्ये खूप सक्रिय असते, पण एकदा का संमेलन संपलं की त्याच्यानंतर त्यांचा उत्साह कुठेतरी ओहोटीला लागतो आणि वर्षभर काही त्यांच्याकडून काम होताना दिसत नाही. साहित्यिक उपक्रम ही संयोजन समिती सातत्याने करताना दिसत नाही. आपण याला काही छेद देणार आहोत का? हो, छेद देणार आहोत. कारण आम्ही असं ठरवलेलं आहे की जरी हा कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या डोंबिवली, कल्याण किंवा ठाणे जिल्हा परिसरामध्ये वर्षातून काहीतरी कार्यक्रम या साहित्य संमेलनाचे घेतलेच पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडत आलो आणि ते आम्ही निश्चित करणार आहोत. हॅलो, मला असं वाटतं आपण इथे या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि ही अतिशय बहुमोल माहिती आम्हाला दिली, याबद्दल धन्यवाद. योगीराज बागुल सरांना मला पुढचा प्रश्न विचारायचा. बागुल सर, एक प्रश्न असा आहे की काही महत्त्वाची जी पुस्तकं आहेत मराठी साहित्यातली, आपण असं म्हणतो की जे माइलस्टोन्स आहेत, तर ही पुस्तकं समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक विद्यार्थ्याने वाचलीच पाहिजेत. याच्यासाठी नेमकं काय करायला हवं? आता आपण खरं म्हणजे मी अगोदरही बोललो की आपण ही गोष्ट स्वीकारली पाहिजे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता मुलांकडे आयफोन किंवा जे फोन आहेत नवीन पद्धतीचे, आणि आपण पेपर बॅग पुस्तकच वाचायला पाहिजे आता याची आवश्यकता नाही. प्रत्येक मुलांकडे जे हे आयफोन असतात ते आता, आणि महत्त्वाचं म्हणजे प्रकाशकांना म्हणा किंवा लेखकांना म्हणा, जे नवीन तंत्रज्ञान ज्याला डिजिटलायझेशन म्हणतात ते स्वीकारणं तर अतिशय गरजेचं आहे. आणि ही पुस्तकं ग्रामीण भागापर्यंत आणि सहज उपलब्ध होतात आजकाल. आता म्हणजे इतकं सगळं तंत्रज्ञान इतकं झपाट्यानं बदलतं आणि झपाट्यानं ते सगळं स्वीकारलं जातं. ती आनंदाची गोष्ट आहे. विशेषतः शहरी भागामध्ये अतिशय झपाट्यानं स्वीकारलं जातं, पण ग्रामीण भागामध्ये त्या प्रमाणात ते जात नाही. ही थोडीशी ती बाब आहेच तशी. परंतु ग्रामीण मुलंसुद्धा जी अगदी चांगली गाजलेली पुस्तकं आहेत, ती गाजलेली पुस्तकं त्यांची पण भूक असतेच. पण शेवटी काय असतं की काही जरी नाही जरी म्हटलं की तुमची मनातली तळमळ किंवा तुम्हाला मनातून ती प्रेरणा मिळायला पाहिजे किंवा तुमच्या मनातून वाचायला पाहिजे की मला हे पुस्तक वाचायचंच. आणि त्याच्यासाठी काही आटापिटा केला किंवा काही तुम्ही खटपट केली तर तो ग्रंथ, ते पुस्तक तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. ग्रामीण भागातला माणूस ते वाचू शकतो. त्यासाठी शासकीय यंत्रणा, शासकीय पातळीवर सुद्धा काही हे थोडंसं सहाय्य व्हायला पाहिजे असं मला तरी. आपण म्हणतो तसं प्रत्येक जण पुस्तक विकत घेऊन वाचू शकेलच असं आपण म्हणू शकत नाही. मला वाटतं वाचनालयांची भूमिका याच्यात खूप महत्त्वाची ठरते. विजयाताई, तुम्ही काय सांगाल? प्रत्येक गावात वाचनालय असायला पाहिजे आणि केवळ ती इमारत न राहता ते एक सांस्कृतिक केंद्र असायला पाहिजे आणि वाचन संस्कृतीला त्या वाचनालयातून बळ मिळायला पाहिजे. याच्यासाठी नेमकं काय व्हायला हवं? वाचनालयामध्ये खरं म्हणजे एक बालविभाग स्वतंत्रपणे प्रत्येक वाचनालयात असला पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या खुर्च्या, छोटी छोटी टेबलं असं ठेवून बालकांना आकर्षित केलं पाहिजे. तिथे संगणक ठेवले पाहिजेत, संगणकावर पुस्तकं उपलब्ध पाहिजेत. म्हणजे लहान मुलंसुद्धा पटापट पुस्तकं वाचायला घेतील. कारण आता संगणक इतके लहान मुलंसुद्धा वापरायला लागलेले आहेत की त्याच्यावर असलेलं पुस्तक अधिक झपाट्यानं वाचलं जातं. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. कारण विश्वकोशाच्या 18,000 प्रती एका वेळी ग्रंथरूपाने काढल्या जातात. परंतु जेव्हा तो इंटरनेटवर टाकला, महाजालकावर प्रसिद्ध झाला, तेव्हा 15 लाख वाचक आणि 105 देश इथे तो विश्वकोश वाचला गेला.
असं जर विश्वकोशासारख्या जड ग्रंथाबद्दल आहे तर लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकांबद्दल का असू नये. त्यानंतर फिरती वाचनालयं झाली पाहिजेत. म्हणजे जर मुलं पुस्तकाकडे जात नसतील तर पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि त्या फिरत्या वाचनालयामध्ये बसून मुलांनी गोष्टीची पुस्तकं वाचण्याचं मनपूत स्वातंत्र्य त्यांना दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे वर्गामध्ये एक पुस्तक पेटी केली पाहिजे आणि ज्या वेळेला एखादा शिक्षक येत नाही त्यावेळेला या पुस्तक पेटीतली पुस्तकं मुलं वाचतील तर वर्गामध्ये तुम्हाला दुसऱ्या एका शिक्षकाची नियुक्ती सुद्धा करावी लागत नाही. हा मुख्याध्यापिका असल्यावरचा माझा अनुभव आहे. आणि तुम्हाला सांगते की अशी पुस्तकं रस्त्यावर मिळतात, उत्तम पुस्तकं. तर ती पुस्तकं मुलांना वाचायला द्या, मुलांना प्रवृत्त करा वाचायला. आम्ही बागेमध्ये जाऊन मुलांबरोबर निसर्ग कविता म्हटलेल्या आहेत. तर मुलांनी वाचलं पाहिजे हा तुमचा मुद्दा खरंच महत्वाचा आहे, कारण उद्याचे जे सजग वाचक आहेत ते वाचक इथूनच घडणार आहेत. मला पुढचा प्रश्न डॉक्टर असं होईल की लिहिणारेही आम्हीच आणि वाचणारेही आम्हीच, असं ते व्हायला होऊ नये नकोय. म्हणून मला हा पुढचा प्रश्न आता डॉक्टर काळेंना विचारायचा आहे की बालसाहित्य हा एक खरा मराठीतला खूप संपन्न भाग यापूर्वी पण राहिलेला आहे, पण तो अधिक जोमाने वाढावा. आणि आता या दोघांनी जो उल्लेख केला होता तंत्रज्ञान स्नेही अशा पद्धतीनं हे बालसाहित्य आपण मुलांपर्यंत नेण्यासाठी काही प्रयत्न अजून करू शकतो का? डॉक्टर काळे, आपण काय सांगाल? बालसाहित्य आपण मुलांपर्यंत नेऊ शकतो, पण याच्या आधी एक चर्चेला गेलेला जो प्रश्न आहे तो देखील मला अतिशय महत्त्वाचा वाटतो की आपलं साहित्य जे आहे ते खेड्यापर्यंत सर्वसामान्य जनसमूहापर्यंत कसं पोहोचेल ते आधी पोहोचवण्याची फार आवश्यकता आहे. आपल्याकडे पुस्तकांच्या किमती फार जास्ती असतात, परंतु महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ किंवा महाराष्ट्र राज्य किंवा इतर संस्था ज्या असतात त्यांनी एकवटून जर काही प्रयत्न केला तर पॉकेट बुकसारखी पुस्तकं देखील निर्माण करता येणं शक्य आहे की जी कमी किमतीमध्ये वाचकांना उपलब्ध होऊ शकतील. आपल्याकडे ऐश्वर्यशाली ज्ञानेश्वरी निर्माण होते, पण ती कोण विकत घेणार? त्याच्यापेक्षा गरीब रथ जसं निर्माण होतो तशी गरिबांसाठी पुस्तकं देखील निर्माण झाली पाहिजे. या दृष्टीनं शासनाने आणि साहित्य संस्कृती मंडळाने फार प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. खरंय. दुसरा प्रश्न तुमचा कोणता होता? बालसाहित्य अधिक जोरकसपणे जर का आपल्याला पोचवायचं असेल, नवीन तंत्रज्ञानाचाही त्यासाठी वापर करता येईल का? हो, निश्चितच करता येईल. याचं कारण असं आहे की बालसाहित्य ज्यांच्याकडे लिहिलं जातं ते नवीन तंत्रज्ञानामध्ये पारंगत असणारी ती पिढी आहे, तिला त्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल ओढ आहे. आणि आमच्यासारखी पिढी ही जे नवीन तंत्रज्ञान आलं ते त्यांच्या आयुष्यामध्ये 50 वर्षाच्या नंतर आलं, पण इथे या पिढीसाठी हे नवीन तंत्रज्ञान जे आहे ते आता जन्मापासूनच आहे. म्हणजे 6, 7, 8, 10, 12 वर्षाची मुलं जर आपण गृहीत धरली तर त्यांना हे नवीन तंत्रज्ञानाचं बाळकडू अगदी लहानपणापासूनच मिळालेलं आहे. तेव्हा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या पिढीपर्यंत हे साहित्य गेलंच पाहिजे असं मला वाटतं. कारण आमच्यासारख्या पिढीला ते अशक्य आहे, पण या पिढीला ते सहज शक्य आहे. किंबहुना त्याच पद्धतीनं ज्ञान घेण्याची पद्धत हळूहळू त्यांची वाढती आहे. तेव्हा वाचन संस्कृतीच्या या विकासामध्ये अशा पद्धतीनं या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणं हे अत्यावश्यक आहे. केवळ अत्यावश्यकच नाही तर ते अनिवार्य आहे असं मी म्हणेल. आणि फार चांगल्या रीतीनं जो काही मजकूर आहे, जे काही साहित्य आहे, जी काही लेखकांची अनुभूती आहे ती अनुभूती आमच्या बालवाचकांपर्यंत जाऊन पोहोचू शकेल आणि त्यांना त्याचं चांगल्या पद्धतीनं आस्वाद घेता येऊ शकेल असं मला वाटतं. काळेसाहेबांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला की जर का गरिबांसाठी जर का जनशताब्दी सारखी एक विशेष रेल्वे असू शकते तर गरिबांना परवडतील अशी काही पुस्तकं पॉकेट बुक्स असू शकतील का? जोशी सरांना मला पुढचा प्रश्न विचारायचा की साहित्य महामंडळाच्या माध्यमातून आपण असा काही विचार करतो का गरिबांसाठी कमी किमतीची पुस्तकं, प्रकाशक आणि पुन्हा एक तो व्यवहाराचा भाग आहे त्यामुळे पुस्तकाच्या किमती कमी राहाव्यात याच्यासाठी आपण काय करू शकतो का? आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ई बुक्स असतील त्याचा अधिक प्रसार करण्यासाठी साहित्य महामंडळ काय करणार आहे का? साहित्य महामंडळ आपण विचारलेल्या प्रश्नांसाठी काहीही करू शकत नाही हे आधी नीट लक्षात घ्या. त्याला कारण साहित्य महामंडळ म्हणजे काही राज्य शासन नाही. साहित्य महामंडळाला आधी पुरेसा लोकाश्रय आणि पुरेसा शासनाश्रय जो आहे तो अत्यंत तुटपुंजा आहे, तो आधी वाढला पाहिजे.
5 लाख रुपये आपल्या भाषा साहित्य संस्कृतीचं आपल्या एकूण अंदाजपत्रकामध्ये किती टक्के तरतूद असते आणि ती वाढवण्यासाठी मराठी भाषिक समाजाचा किती दबाव आपण वाढवतो, किती निदर्शनं करतो, किती आंदोलनं करतो, किती मागण्या करतो, या मूलभूत प्रश्नांवर चर्चा न करता मराठी साहित्य समृद्ध झालं पाहिजे, खेड्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, या निव्वळ गप्पा असतात. मुळामध्ये पण त्याला एक जोडून मला उपप्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सरकारची भूमिका नेमकी काय असायला पाहिजे आणि सरकारनेच सगळं करायला पाहिजे, ही अपेक्षा तरी कितपत सरकारची योग्य आहे? भूमिका ही असायला पाहिजे. सरकारची भूमिका ही असायला पाहिजे की भाषा साहित्य संस्कृती क्षेत्रात सरकारने मुळीच हस्तक्षेप करायला नको. स्वयंसेवी संस्था अधिक स्वायत्त कशा होतील अशा रीतीने पालकत्व शासनाने केवळ स्वीकारायला पाहिजे आणि त्या संस्था त्यातले तज्ज्ञ जे ठरवतील त्या धोरणानुसार तरतुदी केल्या पाहिजे. सांस्कृतिक धोरण ठरून 7 वर्ष होत आली, एक पैशाची तरतूद सरकार करत नाही, पक्ष कोणतेही असो, सत्ता कोणाची असो. आणि मराठी भाषिक समाज याबद्दल प्रचंड उदासीन असतो. एखादा श्रीपाद भालचंद्र जोशी 350 पानाचा पत्रव्यवहार शासनाशी करतो, ज्याचं उत्तर येत नाही, त्याचं पुस्तक मी आता येऊ घातलेलं आहे, त्याचं ते येईन आपल्या समोर सगळं. आपली राजकीय इच्छाशक्ती प्रचंड कमकुवत आहे आणि आपण भाषेचं, साहित्याचं, संस्कृतीचं समर्थ राजकारण करतो ते सत्तेसाठी, वर्चस्वाकरता, पक्षीय राजकारण ही मानवी जीवनातली सर्वोच्च कृती आहे. ती माणसाचं जीवन नियंत्रित करते, अभिव्यक्ती नियंत्रित करते, श्वास एक तर अवरुद्ध करते किंवा मोकळा करते. त्यामुळे राजकारण केलं पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे आणि ते अत्यंत समर्थ, सशक्त आणि भाषा साहित्य समृद्धीचं केलं पाहिजे. आपल्या राजनेत्यांवरती, राज्यकर्त्यांवरती, जनप्रतिनिधींवरती भाषा साहित्य संस्कृतीच्या विकासासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आपण भाषिक समाजाने समोर आलं पाहिजे. मी जेव्हा मला वाटतं जोशी साहेब जो मुद्दा मांडतात विचारताय, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की राज्य फार महत्वाचा आहे, मला बोलू द्या. तुम्ही जो प्रश्न विचारलाय हा अतिशय महत्वाचा आहे. नाही, आपल्याकडे आता वेळ अगदी मर्यादित आहे, आपण थोडक्यात आपलं मत अवश्य मांडा. जोशी साहेब उदासीन आहे. नाही, काय झालंय, आपली चर्चाच मुळामध्ये अजून विषयावर आलेली नाही दुर्दैवाने. आपण नको त्या विषयावर फार बोललो पण मूळ विषयावर बोललोच नाहीये. तुमचा वेळ मर्यादित आहे, मला माहिती आहे, पण तुम्ही फार महत्वाचा प्रश्न विचारलाय. तुम्ही जोपर्यंत महामंडळासारख्या साहित्य संस्थांसारख्या संस्थांना एकतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ भाषिक समाज देणार नाही तोपर्यंत त्यांच्याकडून अपेक्षा करणं हा पोकळपणा आहे. त्यामुळे आपलं हे दुटप्पी वर्तन आधी आपण नीट व्यवस्थित त्याची चर्चा केली पाहिजे, आत्मटीका केली पाहिजे, आत्मताडण केलं पाहिजे. खरं. विजयाताईंना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की अगदी थोडक्यात सांगा, हा प्रश्न मला विचारायचा आहे की पुस्तक प्रकाशन व्यवहार हा एक व्यवहार आहे, त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांकडून अपेक्षा ठेवायला पाहिजे आणि राज्यकर्त्यांच्या सहभागातूनच मराठी भाषा वृद्धिंगत होईल, असं आपल्याला या मताशी आपण सहमत आहात का? आपल्याला वेगळं काही मत मांडायचं? मला असं वाटतं की राज्य शासनानं उत्सुकता दाखवली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, परंतु मोठा सहभाग हा जनतेचा असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की ही माझी भाषा आहे, ह्याच्या संवर्धनासाठी मी काम केलं पाहिजे. मी एक पिझ्झा खातो 200 रुपयाचा, तर 200 रुपयाचं पुस्तक विकत घेतलं पाहिजे किंवा 200 रुपये या साहित्य महामंडळाला देऊन त्यांचे हात बळकट केले पाहिजे. शेवटचा एक प्रश्न योगीराज बागुलांना, अगदी थोडक्यामध्ये आपण काय सांगाल अगदी मोजक्या शब्दात? विजयाताई ज्या बोलले त्याशी मी सहमत आहे. राजकीय लोकांच्या ठराविक मर्यादेपर्यंत सहभाग असायला पाहिजे. आजकाल असं झालंय की साहित्य संमेलन असलं की तिथे राजकीय लोकांचा वावर आलाच. त्याच्यामुळे काय होतं की वेगळं वळण लागतं. आता तो यशवंतराव चव्हाणांचा काळ किंवा बाळासाहेब देसाईंचा काळ गेलेला आहे. जो चक्षुपणा जो पाहिजे असतो साहित्यामध्ये राजकारणी लोकांचा, तो बऱ्याच अंशी कमी झालेला आहे. आधी तो उल्हास पवारांपर्यंत आलेला आहे, तिथे संपलेला आहे. आता त्या प्रमाणामध्ये राजकीय लोकांचं प्रमाण हस्तक्षेप कमी होत असं मला तरी वाटतं. मला असं वाटतं की आपल्या सर्व चर्चेचा रोख हा पुन्हा पुन्हा आपल्याकडेच येतोय आणि मला असं वाटतं की मराठी भाषक समाज म्हणून, वाचक म्हणून आपल्यावरती जास्त जबाबदारी आहे. एका मुंबई दूरदर्शनच्या या सह्याद्री या मराठी वाहिनीवरून हा कार्यक्रम पाहत असणारे सर्व मायबाप जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांनाच मला वाटतं एक विनंती आपण करायला पाहिजे की मराठी भाषा जगली पाहिजे, वाचली पाहिजे, वृद्धिंगत झाली पाहिजे, याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही. जबाबदारी ही आम्हा सर्वांचीच आहे. हे जर का आपण मान्य केलं तर आज आपण महाचर्चेत ही जी चर्चा केली ती सत्कारणी लागली असं आपण मानू. आपण सर्वजण इथे या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपली मतं अतिशय ठाशीवपणे आणि हिरिरीने मांडली, याबद्दल धन्यवाद.